नमस्कार. आपल्या सर्वांचं स्नॅपशॉट मराठीमध्ये स्वागत. प्रामुख्याने मी प्रभाग क्रमांक 26 मध्ये आणि 26 ड मधून आपल्यासोबत हर्षद मालुसरे हे आहेत. तर आपला थोडा परिचय सांगा. नमस्कार, मी हर्षद बाळासाहेब मालुसरे, सिव्हिल इंजिनियर. आपला प्रभाग क्रमांक 26 घोरपडेपेठ गुरुवारपेठ समताभूमी येथून मी अपक्ष म्हणून उमेदवार आहे. माझे चिन्ह आहे छत्री. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा सेवा व रक्षण हा वारसा आम्ही मालुसरे परिवार चालवत आलो आहोत. माई वडील बाळासाहेब मालुसरे गेले 25 वर्ष झाले प्रभागाची व पुण्याची सेवा करत आले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी त्यांचा सामाजिक वारसा पुढे घेऊन चालत आहे. तर येत्या 15 तारखेला मतदान आहे. मी आपल्या प्रभागातून प्रभाग क्रमांक 26 ड मधून उमेदवार आहे. माझे चिन्ह आहे छत्री. तर आपल्या मतरूपी आशीर्वादातून मला साथ द्या आणि आपली सेवा करायची संधी द्या. प्रामुख्याने तुम्ही या भागात फिरतच असाल. तुमच्या मते या भागामध्ये प्रॉब्लेम काय आहे? आपल्या इथं प्रॉब्लेम बघायला झालं तर ड्रेनेज आहे, पाणी आहे, परत शिक्षणाचं शाळा बंद पडल्यात. 6 शाळा होत्या त्या 4 वर आल्या आहेत. कोणत्या शाळा होत्या? महानगरपालिकेत. महानगरपालिका. परत SRAच्या पुनर्वसनाच्या आहेत. लोक SRA बांधतात पण पुनर्वसन बाहेर चालू आहे लोकांचं. तो मुद्दा आहे. प्रामुख्याने अजून कोणते प्रॉब्लेम? कचऱ्याचे, ड्रेनेजचे वगैरे काय प्रॉब्लेम? कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, जागोजागी ढीग दिसतात. कारण मी प्रामुख्याने या भागात फिरलोय, तर या भागामध्ये मी बघितलं तर भरपूर असे ड्रेनेजचे प्रॉब्लेम गंजपेठ असेल, बाकीच्या पेठांमध्ये आहेत. तर तुम्ही निवडून आल्यानंतर त्या भागामध्ये कशा पद्धतीचं काम करणार? काय काय गोष्टींवरती काम करणार? ड्रेनेजच्या संदर्भात बघायचं झालं तर ड्रेनेज लाईन ह्या पेशवेकालीनपासून आहे. पाण्याच्या लाईनी ते आता सिस्टीमला काय होतंय, दोन्ही लाईनी पेशवेकालीन नवीन लाईनी मिक्स होऊन ते पाणी हे होतंय, म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर होत चाललंय. माझा प्रयत्न राहील की आपण सगळ्या लाईनी बदलून नवीन ड्रेनेज सिस्टीम आणि वॉटर सिस्टीम लागू करू. अजून बाकीचे कोणते काम? अजून शैक्षणिक बघायचं झालं तर एकूण 6 शाळा आहेत, त्यातल्या 2 बंद पडल्यात. तर माझा असा प्रयत्न राहील की सगळ्या शाळांमध्ये नाईट शिफ्ट सुद्धा सुरू करून अभ्यासिका सुरू करण्यात यावी. कारण कसं आहे, शहरी भाग आहे, वाडे वस्ती आहेत, लहान घरं आहेत आणि माणसं जास्त राहिल्यात, त्यामुळं मुलांना अभ्यास करता येत नाही. त्यामुळे आपण फ्री सुविधा पालिकेतर्फे अभ्यासिका चालू करून मुलांना अभ्यासिका सुरू करून देऊ. प्रामुख्याने त्याचबरोबर मी तुमच्या बरोबर आता ऑफ कॅमेरा मी रेकॉर्ड मध्ये चेक करत होतो, बोलत होतो त्यांच्या बरोबर. तर तुम्ही एक नवीन योजना आणली कुठली तर, की आपले जे मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मदत करता. एक्झॅक्टली ती काय योजना? आणि आता आपल्या प्रभागात ज्याच्या घरी मुलीचं लग्न आहे तर त्याला आपण आर्थिक 50,000 रुपयाची आर्थिक मदत करणार आहोत. प्लस ज्याच्या घरी आपल्या प्रभागातील ज्याच्या घरी मेडिकल इमर्जन्सी होईल त्यांना आपण रोख 10,000 रुपयाची मदत करणार आहोत. प्रामुख्याने आता ही कन्सेप्ट तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला काय वाटतं कशामुळे आणली? आता गेली अनेक वर्ष मी ही कन्सेप्ट पहिली पण चालू होती. आपण 60 वस्तू भेट देतो ज्याच्या घरी मुलीचं लग्न आहे. हो, मुलीचं लग्न ज्याच्या घरी आहे त्यांना आपण आता 60 वस्तू भेट देतो आणि त्याचा प्रभागातील अनेक कुटुंबांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे. त्याच धर्तीवर आता आपण 60 वस्तू भेट न देता आता आपण 50,000 रुपये प्रत्येक मुलीच्या लग्नाला मदत करणार आहोत आणि इमर्जन्सी हॉस्पिटलसाठी 10,000 रुपये मदत खूप करणार आहोत. मोठी गोष्ट आहे तसं बघायला गेलं. आणि दुसरा विषय इथं मध्यमवर्गीय आणि इतर हे जे खूप काही महिला आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी करता येईल, त्यांना घरामध्ये रोजगार कसा पोहोचवता येईल, हा एक आपण प्रयत्न करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण 24/7 रिक्षा सेवा आणि अँब्युलन्स सेवाही उपलब्ध करून देणार आहोत. आणि जो इथं कमी दाबाने पाण्याचा जो त्रास आहे तो 24/7 कसा करता येईल पुढच्या काळामध्ये ह्यासाठी नियोजन करणार आहोत. अजून तुम्हाला कोणते वाटतं त्या भागात प्रॉब्लेम काय असेल, तुम्ही निवडून आल्यानंतर कोणत्या अजून गोष्टी तुम्ही करणार? पण अरुंद रस्ते आहेत, फुटपाथ नाही आहेत. बागा बघितलं तर नुसतेच आपली झाडं लावलीत आणि हे केलेत, तसं आपण ते सुशोभीकरण करू शकतो. परत CCTV नाहीत प्रभागात कित्येक तरी ठिकाणी. सुरक्षेच्या दृष्टिकोनाने ते तिथं मागं पडतंय, ते करण्याचा आपला प्रयत्न आहे. आता मी ह्या भागात फिरत होतो त्यावेळेस कचऱ्याची खूप मोठी समस्या, त्याबद्दल काही करणार आहे का तुम्ही? कचऱ्याचं आपलं इथं मेन निर्मूलनाचा विषय. कारण माशाई झाला, गंजपेठ झालं, घोरपडीपेठ, इथं आपण बघतो ढीग लागलेले असतात नुसते. कारण बाजारपेठ आहेत तिथं, भाजी मंडई आहेत. आपला प्रयत्न राहील की ते डे टू डे पटापटा हे निर्मूलन करून तो कचरा विल्हेवाट लावण्यात यावी. प्रामुख्याने आता काय झालंय की गेल्या वेळेस तुम्ही थांबला होता, ह्यावेळेस तुमचं सत्र थांबले
काय सांगाल खऱ्या अर्थाने जनतेला, काय सांगाल आपल्या सूत्रधारांना, तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार? नक्कीच आता युवकांचं म्हणजे युवकांसाठी हे नवयुग आहे. आपण 21व्या शतकाकडे चाललो आहे आणि युवकांना जास्तीत जास्त संधी द्यावी असं अनेक नेते महापुरुष सांगून गेले. तर त्याच ह्याच्यावर आपणही जायला पाहिजे म्हणून मी त्याचं वय 22 आहे म्हणून त्याला संधी देऊया. आपण काम तर करतोच आहे, गेली 25 वर्ष आली जनतेमध्ये जाऊन जनतेचं काम करतोय आणि त्यालाही तो वारसा आहे. तर म्हणलं आपण त्याच्यापासून आता सुरुवात करून आपण पुढे जाऊया. हा खूप मोठा आणि तो उच्च शिक्षित आहे, नक्कीच तो चांगला विचार करेल ना. आता आपल्याकडे आरोग्य समस्या केवढ्या मोठ्या आहेत आपल्या प्रभागाला, त्या जास्तीत जास्त आपण त्यांना मदत कसं करू शकतो त्या विषयावर तोही आपण प्रयत्न करणार आहे याच्या पुढच्या काळामध्ये. प्रामुख्याने काय झालं तर तुम्ही प्रभागात फिरत असाल तर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा रिस्पॉन्स एकदम मस्त आहे. कारण काय आलंय, पक्षांतरामुळे खिचडीला झाली, लोक कंटाळली पक्षांतराला. हा बा आत्ता इथे तर नंतर तिथं दिसतोय. त्यामुळे आपण अपक्ष अर्ज भरला की बाबा या खिचडीत न पडता आपण स्वतःची कामं घेऊन जायची आणि लोकांपर्यंत पोहोचवायची. म्हणजे ह्या मागचं कारण असं आहे की तुम्ही म्हणजे तुम्हाला 100% तुम्ही लास्ट टाइमला थांबला होता तर ह्यावेळेस पक्षाकडनं कोणत्या उमेदवारी आलीच असेल. नक्कीच येत होते, आपण घेतली नाही ती तुम्ही का घेतली उमेदवारी. नाही? मागचं कारण काय? नाही, याच्या मागचं कारण असं आहे की इथं आपल्या सर्व जाती धर्माची लोक आहेत. इथं मुस्लिम बांधव जवळपास 15,000 आहेत. इथं आमचे मराठा बांधव 25 ते 27 हजार आहे. इथं आमचे ख्रिश्चन बांधव 2 ते 2.5 हजार आहे. इथं माळी समाज जवळपास 5 ते 6 हजार आहे. इथं मातंग बौद्ध समाज हा जवळपास 10 हजार आहे. असे अनेक, आणि इथं रजपूत समाज आहे. इतर अजून इतर आटर पगड जातीचा समाज आहे. आणि त्या समाजामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पोहोचता यावं. आता कसं पक्ष घेतल्यानंतर ना प्रत्येकाचं एक बंधन असतं ना, बरोबर आहे, प्रत्येकाची विचारधारा. प्रत्येकाची विचारधारा असते. तर म्हणलं त्या विचारधाराला आपण कुठंतरी बगल देऊन आपण एक नवीन प्रवाह तरी नवीन घेऊन जाऊ आपण. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. त्या पुण्यामध्ये प्रामुख्यानं जिथं बिनविरोध निवडणुका होतात त्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये 13 उमेदवार राहिलेले आहेत. हो. हे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे जो आता ऐरणीवर आहे की महात्मा फुले वाडा जो आहे तिथला आता स्थलांतराचा विषय चाललेला आहे आणि त्यासाठी जवळपास मला वाटतं राज्य सरकारने 800 कोटी रुपये मंजूर केलेत असं आम्हाला 800 कळत आहे. हो, 800 कोटी रुपये मंजूर केले. आणि तिथं जी काही जवळपास मला वाटतं बाधित होणारी घरं आहे त्या महात्मा फुले वाड्याच्या इथं, ही जवळपास 500च्या आसपास आहे. आणि सरकारला त्यांना ते सगळं मोकळं करून बाहेर शिफ्ट करायचं. पण तिथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इथंच तुम्ही शिफ्ट करा, तुम्ही ह्याचा सगळा पुनर्विकास करा, तिथं जे काय करायचं सगळं करा, पण आमची सोय इथंच करा, आम्हाला बाहेर टाकू नका. आता तुम्ही निवडून आल्यानंतर त्याच्यासाठी काय नक्कीच करणार आपण आहे? तो विचार करू ना की त्यांना तिथंच कसं सामावून घेता येईल आणि दोन्ही विषय व्हायला पाहिजे. समताभूमीचाही विषय व्हायला पाहिजे, तोही खूप महत्वाचा आहे डेव्हलपमेंटचा. आणि ती जे नागरिक तिथं राहतात त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. ह्या दोन्हीचा मेळ घालून तो विषय पुढे जायला हवा, असा हा महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही तिथला. निवडून आल्यानंतर त्यांना नाही नक्की 100% न्याय देऊ आपण त्यांना. 100. सिव्हिल इंजिनियर आहे, त्यामुळे आपण जे ड्रेनेजचे, पाण्याचे आणि रस्त्याचे जे प्रश्न आहेत प्रभावीपणे मांडू शकतो आणि करून घेऊ शकतो. आणि मला स्वतःला त्यातलं ज्ञान आहे, तुम्हाला शिक्षण प्रामुख्यानं मत आहे हा. असं तुमचं की तुम्ही सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ते रस्त्याचे जे हा, काम ते आहे आपण मार्गी लावू शकतो चांगल्या पद्धतीने. चांगल्या पद्धतीने एकदम. डेव्हलपमेंट जी आहे ही Infrastructure- योग्य पद्धतीने करता येण्यासारखी आहे. बरोबर आहे. म्हणजे शिक्षण झालेलं आहे, त्याच रिलेटेड शिक्षण हो, झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला इथं प्रभागामध्ये आपल्या करता येऊ शकतो. मनापासून आपण तुम्ही बोलल्याबद्दल खऱ्या अर्थानं आपण हर्षद मालुसरे हे अपक्ष थांबलेले आहेत प्रभाग क्रमांक 26 मधनं आणि त्यांचं आपण विजन जाणून घेतलं. माझा प्रभाग माझं विजन होतं. थँक्यू सो मच. धन्यवाद.